हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितम्। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। दशरथो कौसल्यलगी तगेले पूडे जललेक तगेले कुमारावस्थे मळरी मरडी जवचपशी पुढे जललेक दुर्घटना नुडगास्कोर्नो ते शब्दवेदी विद्ये निमती जललेक घातक काम ताणे केलेले कौसल्यले सांगता त्या वेळार ते ऋषीन म्हाका शाप दिलेलो पुत्र शोक तुगेल मरणा कारण जात म्हणून म्हाका त्यांचे दिसतरस त्या पापकर्माचे फल म्हाका आत्ता मेळ्ळें म्हूण दिसतरस हांव खंडीत आजी मरण पावता म्हाका रामाल दुख्ख पुत्र शोक शूर जेल न्हय म्हणटन म्हगेल मरण जाता पळय तो सांगता की चक्षुभ्याम तो आमन पश्यामी कौसल्ये हांव दोळ्यान तुका पळोवच्या जायना म्हाका म्हळ्यार म्हाका म्हगेल दोळे तूं दिसना म्हणून म्हाका घट्टी धरी म्हूण सांगता तो ते कसं कसो मरण भयान सांगचे ते म्हूण इत्या म्हळ्यार सांगताची यमक्षयम अनुप्राप्ता द्रक्षंती न हिमानमाहा यमसदनाच्या वच्चाक तयार जल्लेले जनाक कसले दिसनाक तशी तो सांगतरस हांव यमसदना वच्चा बाय सरला दिसता म्हाका कसलेय दिसना म्हाका गट्टी धर तूं म्हाका तूं समीत दिसना म्हूण म्हणटा मागीर म्हणटक एक पंत रामान म्हाका स्पर्श केलेले जाल्यार जेव्हा रामान म्हगेले धन संपत वापास स्वीकार केलेले जाल्यार जेव्हा युवराज सिंहासन स्वीकार केलेले जाल्यार मात्र वंतशील म्हूण दिसता आनी हांव खंडीत वंचना तुगेले म्हाका दोळ्यान तुका पळोवचें जायना तुगेले दोळे उदकय म्हाका दिसना म्हगेल उडगस पुरय गेल्ला हातपाय कडकडीतरस खंयकी यमदूत म्हाका व्हरू म्हूण येतरस दिसता जाल्यार म्हाका एक बेजार कसलें म्हूण आतां हांव मेल्लो म्हूण जाल्यार रामाक हांव पळोवच्याक जायना न्हय आजी पशी व्हड दुख्खच म्हणून म्हाका दिसतरस हे पुत्र शोकान म्हाका मरण मेळेल बद्द चल्ली न्हय म्हूण म्हळेल विशयांत म्हाका दुख्खस राम हांगा आशिल्लो जाल्यार हांव संतोशार यमदूतान इल्यार वतशिलो जाल्यार म्हाका रामू ना न्हय म्हळेलें दुख्ख जातरस 15 वर्सां तूं रामान वापस येतना ताका कोण सकट पळयता की तांणी खंयकी दैवत्व पाविले जन तांणी मनुष्य न्हयच न्हय म्हूण दिसता म्हाका रामा पळयतले जन धन्य म्हूण दिसता म्हाका पळय म्हगेले हृदय भेतल्या वरी जाता म्हाका म्हगेले हातपाय पुरे कडकडीतरस दिव्यान तूं त्याल सरतन दिवे वाती कडकडीत पळय तशी म्हाका हांव जातरस कौसल्ये कैकी हांव मरत दिसता हे सुमित्रे हे कौसल्ये म्हगेले हांगाचे सर्व जाल्ले कैकेयी कापयतो म्हगेल शत्रू तूं निर्दयी तूं कुलकळंकिनी तूं तुगेल निमती या पळय जाल्लेलें म्हूण सांगून राजा दशरथ शोचन जिवितांतम उपागमत थंय ताका तो तागेले कडेच उसरू घेता म्हूण सांगून म्हणला तशी मरतना तो राम 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 म्हूण म्हणटरस की तातू दीनम कथयन नराधिप प्रियस्य पुत्रस्य विवसनातुरः म्हळ्यार रामा 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 म्हणूची तो दशरथो गते अर्धरात्रे वृषदुःखपीडितः तदा जहौ प्राणम उदारदर्शनः अर्धरात्रे जतना निद्दलेल कडेन प्राणत्याग ताण केला जाल्यार अर्धरात्रीन तुजेलेल दिकून ते कौसल्येक सुमित्रेक मना वचनी म्हणून अंचाण दुःख अंचाण वावंट अंचाण न्हीद हाजी निमती जावन पीडित जावन तांकां रायान तागेले इह व्यापार सरईल तांकां कळ्ळी हांगाचे तागेले जल्लेल तांकां कळ्ळी म्हूण कोणाकय गोतना न्हू तशें जावन रात्री जल्ली सकाळ जावका जाल्यार अरमनेक स्तुती पाठकान वंदी मागदान येवन सुप्रभात सांगून राया दाखोवचे आस तशी राया जागोवचे आसा तशी तांणी सुप्रभात सांगू आयल्यांची
त्यांनी रायाक दशरथा होगळसी ताची ताका बरे जाऊ म्हूण सांगताची अशी पुरे सांगतना थंय अरमनेन तूं तांगेलेची स्तुतिपाठक आंगेल स्तोत्र ऐक पडतरस रायाक जागोच्याक विणा वादन जातरस तशीची तागेले एक स्नान कोरच्याक ताका अलंकाराक ताका तागेले एक कन्नडी पळोवन ताणें जाव कशें म्हळ्यार एक रायाक नांव न्हयलें कुडलें मंगल वस्तू पळय दाखोवका म्हळ्यार मंगल वस्तूक ते गायी म्हळ्यार कपिला म्हूण दिला हांगा कपिला म्हळ्यार गायी दर्पण म्हळ्यार कन्नडी मागीर ताका आचमन करूंक गंगा इत्यादी उदक मागीर अलंकार करूंक व्हड दर्पण वस्त्र आभरण हें पुराय चलयान हाडचें पुराय जन आयल्यांची पुराय जन केन्नाच्या बरी रायाक श्रिंगार जाय आशिल्लो पुराय घेवन येयल्याची जाल्यार हांगा रायू येयिनी सुर्योदय जावची वेळ जालो जाल्यार रायू ना राणयो ना कोणय ना त्या वेळार तांगेले वंदी मागदाल स्तुती सकडी आयकून तागेलो भरलेलो अंतपुरांतूल तागेलो बायलो पुराय येयल्यांची पळयताची राय उठयनी इत्ते म्हूण सांगून तांणी रायू कसं करता इत्या इते उठयनी म्हूण तांकां अंतपुरा वच्चू येता चमकले तांणी भितरी जाल्यार रायून न्हिदोनस लागीं वचून पळयताची वो न्हिदोनस की म्हूण म्हळ्यार तांकां संशय येवची तशी आसकयतो कसो लेका म्हूण म्हळ्यार निद्दलेले जन कशी असताची स्वप्नशीलः अज्ञः चेष्टाः संचलनादिषु तांणी गोरकी मारताची नैमचिकेत आंग हलता नांक उसरू घेतना हर्दी वयर तो घुवता तशें पळय आंगान तूं ಸ್ವಲ್ಪ परिचलन आसता न्हय हें कसलें ना पुराय विपरीत लक्षण वेपतुः प्रीताश्च राज्ञा प्राणेषु शंकिता पुराय विपरीत लक्षण स्तब्धस निशब्दस रायू कसो जाला राया कसो जाला तशी ते खंय राया कसले जलवे म्हूण तांकां सगळी आंग कडकडची सुरू जाली खंय त्या वेळाक एक ಸ್ವಲ್ಪ जन रायाल आंग आपूण पळयतना रायो थंड जावन गेला म्हळ्यार फुडले रात्रीन तूं गेला म्हूण सांगून तांकां कळ्ळें त्या वेळार हान्नी कौसल्या सुमित्रा सकडे रायाल उठोवची मस्त अर्धरात्री थंय जागी आशिल्लीत न्हय तांकां गट्टी न्हीद पळोवन गेला तांणी आनीकी जाग जायनीची कौशल्यय सुमित्रे निस्तेज जावन पडल्यांची मरण पावील रायाल बरी तांणी दिसता आशिल्लीची म्हूण सांगून वाल्मिकी बरयतरस रामायणांत सगळे ते दोनी बायलोय गाढ न्हिदेसाची रायू गेला ह्या पळोवन सगळे अंतपुरांतूल स्त्रियो ओडोडान रडताची त्या रडण्या शब्द ऐकून आनी जाग जालीची कोण कौसल्ये सुमित्रे रडतरसची रायू ना म्हणलेल्यार रडतरसची आपण पळयता रायाल हांगा थंड जाला तांणी दोग जन तितली रडताच खंय रायू गेल्लो म्हूण म्हणलेले एक कोलाहल जाल की अंतपुरांत ते अरमनेंत सगळे अरमनेंत सर्व जनाल रडण्या शब्द जेतना सुತ್ತमुत्तू आशिल्ले अरमनेंतले मंत्री घरांतले पुराय जन धांवन आयलीची कसं जालें अरमनेंत कसं जालें पुराय जना कळ्ळें विशय दशरथाले देहांत्य जाल्लें म्हणून सर्व बंधू बांधव सकड आयलीची दुख्खची दशरथ सुरवेक रामान चमकलेलें दुख्ख आतां रायो दशरथ मरण पावलो म्हणलेलें दुख्ख खंय पळयलें दुख्खची सुतूची बायलो भरल्यांची तागेले सुमार बायलो ताका पट्टा राणयो मात्र त्या गजन शिवाय ताका मसजन बायल आसा दशरथाक सर्व जन तागेले सुतूची बैसून रडतरसची त्या वेळाक ती कौसल्या रायाल माते काणू ती गेले पांयार दवरून घेतकय आनी कैकेयीक श्रपितती सकामा भव कैकी वंशराज अकंटकम त्यक्त्वा राजानमेकाग्रा नशंसे दुष्टचारिणी तू क्रूरी तू दुष्कर्म केलेली कैकेयी तू गेले स्वार्था खातीर रायाक लगड काडली तू आनी तू एकलीची तुगेले पुताल वटू राज्य सुख भोग रामो म्हाका सोण चमकलो मिगेल बामूण म्हाका सोण चमकलो हांव एकलीच हांगा कसल खातीर वांचुका आनी हांवय रायाल म्हाकशी वता म्हूण सांगून ती सांगतरस आनी म्हणटकय न लुब्धो बुद्ध्यते दोशान किंपाकमिव भक्षयन म्हळ्यार मनुष्य एक पंत वंचने जावन किंपाक म्हळ्यार मुत्तुगा म्हळ्यार एक फल खंय त्या मुत्तुगाचें फल ते छंदस पळोवच्याक त्या फल ताका मुत्तुगा फल म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार केलव जन बेवा फल म्हणटाची केलव जन
काकमर्द म्हळेलेक विशाफल म्हणटाची जेव्हा ಕೆಲವು ಜನ ದತ್ತುರ म्हणटा ದತ್ತುರ म्हणल्यार पुरो ಜನ ಗೊತ್ತು ದತ್ತುರ ಬೀಜ म्हणटाची जाल्यार किम 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 कंपा की किंपाकस्तु महाकालः किंपाक म्हळ्यार महाकाल म्हळेलेक वाली म्हणूय अस खंयच्याक कसल म्हणू सांगू जायना वट्रासे हें ಕೆಲವು ಜನ हे पलाश फूल म्हणटाची पलाश फूल खाल्ली कुडले पोटा दूख येता तशी हांगा ती सांगतरस तूं कैकेयी तुका मंथरेल उत्तर किंपाका फल खाल्ल्या बरी जाल्ले तुका ते पोटा दूख येता म्हूण कळनाशी फल खावन मागीर पोटा दूख भोगता पळय तशी ते मंथरेल उत्तर आयकून इतली पुरे आमकां बाद दिवन कोरून रायान मरण पावन आनी तुंय दूख भोगचा ना मे आतां थंय दशरथान रामाक सीतेक सगळी रान्ना पेटयली म्हणून जनकराय कितले दुःख भोगतरस की आत्त रायाले एक अवसानय जाल्ले हांव अनाथ जाल्ली पुराय जना तुगेली निमती दुःख भोगलींची म्हूण सांगून म्हणटरस मागीर म्हणील ती रडतकय ती कसले म्हळ्यार हांव पतील वटूची सहगमन करता म्हूण सांगून म्हणटरस तशी तितली दुःखान बुडल्या ती त्या वेळार मंत्रियो येवन तिका रायाले दुखून ಸ್ವಲ್ಪ दूर पेटून थंय देह आतां ताका एक मरण जाला रामू लक्ष्मण लागीशिल्लीची भरत शत्रुघ्न कैकेयी देशा चमकलेच की केकयाक तरी आतां तागेले एक चिताग्नी ताका दिवका जाल्यार पुत्रान येवका तेदोळ ते देह कसले वायट जेवचे नज मळकतीर वशिश्ट येवन ते मंत्रींक पुरे आदेश दिताचे कसं न्ही म्हणून ते रायाल पार्थिव शरीर कौसल्यले अंतपुराचे ते थंय एक तेल्लाचे कोप्परीगा म्हळ्यार मस्त तेल घालेले कैदन तांतू भितर ते देह दवरका तेल्ला भितर देह पक्कांनी वग्गी कुसना मागीर करका आशिल्ले पुरे करका म्हणून तशी कोणीय रायाल पुतू येना अशें रायाल अंत्य संस्कार करून जन्म मळकतीर म्हणून तांकां राखल्यार शरीर ते पार्थिव शरीर वायट जाता ते कुसता कीड जाता ते दनाय अंत्येश्टी करून जेव म्हणस ताजे खातीर ते चेरल्यान येवं थंय ते तेल्ला कोप्परी घेवन तो शरीर दवरचें म्हूण सांगून ते मंत्र्यान पुरे वशिश्टाला आदेशा वरीची धर्मलोप जपच्या नजर ताजे खातीर ते तेल्ला कोप्परी घेवन तो रायाल शरीर तांणी दवरून जाग्रतेर पळोवन घेताची त्या वेळार सर्व स्त्रियो सर्व बंधू बांधव सर्व प्रजावर्ग थंय रडतरसची राय येद्दोळ थंय खंयी उठयतलो रायो म्हूण तांकां मना आसल्यार तेल्ला भितर शरीर दवरलें आनी कशी तो येना बदम मेल्लो तो म्हूण तांकां मना गेलें मागीर जोर रडणी तांगेलें तशी मस्त रितीनी मस्त पुराय पत्न्यो तुवय गेल्लो राया रामूय ना आमकां रक्षण करतलो म्हणटना आमी कशी वरचे हांगा कशी राबचे कैकेयी हातांत आमी कशी राबचे म्हूण सांगून नेलार लोळणू रडतरस तांणी हांगा अंतपुरांत तागेले बायलांक गेले रडणी जाल्यार भायर तागेले प्रजावर्गांतले कुलस्त्रियो पुरय रडतरस खंयी रंगोली ना खंयी उदक घाल्लेलें ना नेल पुशिल्लें ना कसलें ना पाल्ली चल्ला दशरथ गेला म्हूण कळ्ळें सगळे अयोध्ये दुख्खांत बुडून गेले तशीची सकाळ दुखून दुख्खाची वय बाय रात्री जायत आयली खंय जाल्यार आनीकी कोणी चेडू येणीची मळकतीर ते रायाल शरीर तेला कोप्परेगे दुखून काडीनी हंचाण सर्व जन कैकेयीक दूषण करतरसची सगळी रात्री काडका जाल्यार जनांक पुरय भारी पुरो जावन गेल्ले उपास फाल्ली जाल्ले सर्व ब्राह्मण एक सभी केली की मंत्र्यो अमात्य मागीर तागेले पुरे गुरू ब्राह्मण पुरय मार्कंडेय मौद्गल्य वामदेव कश्यप कात्यायन गौतम जाबाली आनी पुरे राज्यकार्य निर्वाह करूक रायाक सहाय कोरनाशिल्लीत न्हय तांकां पुरे गुत्तस कसल कोरका म्हणून तशी तांणी पुराय जन तांतूय राजपुरोहीत जावन आशिल्ले वशिश्टाल वटू आयल्यांची आनी ते अष्टमंत्र्या वटू बैसून सभी करून प्रत्येक जावन प्रति एकले तांगेले विशय सांगता काय कसल करचें कशें काडचें आनी मुखार कसं करचें म्हणलेले विशयांत तांणी एक
सभेंत बैसून उलयता रसची राय गेल्लो हांगा रामुरನ್ನ ಚಮಕಲ ತಾಗೆಲೊಟ್ಟು ಲಕ್ಷ್ಮಣಿ ಚಮಕಲ आणि 2 चेडूं तन्नी तांगेला जालगरांतू आसची आत कोणाक हांगा राय करचे खंयचे जो इक्ष्वाक वंशाच्याक कुडले राय कोरका नानतलरी दशरथ गेल्लो म्हणली कुडले तागेले सामंतराय कोणीय वापस आक्रमण करतीत राजक जत्तले राज्य असल पुरे चिंत येता तशी तांणी सांगताचे राजक राज्यांतू कसले चांग जायना प्रजा वर्गांक धन वर्णा बाप सुख समजावन पुत्र चलना बायल बामणा समजावन चलना मागीर सर्वय चोर दरोडे कोरपुरे आनी राज्यांत अयोध्येंत रिगला रे सर्व नाश जावचे विलावरे तेच्यावन एक रायू जावका न्हय कोणेय इक्ष्वाक वंशाचे कोणेय कुमार असले रे तांकां एक अशी तत्काला खातीर एक राय करचे म्हूण सांगून एक राजक जाल्ला रे कसल सकळी बाधक म्हणटा तांणी उलोवन घेतर सजी तशी राजक जावन आशिल्ले राज्य विपत्ताचे सरमाळ ताजी वैरी येत देखून तशें जावन राय नत्तिले राज्य अरण्यशी एक तांणी सांगतरस वशिश्टालेगे वरलेले मंत्र्यो वरलेले गुरू पुरे सांगतरस म्हळ्यार वरलेले द्विज मार्कंडेय इत्यादी तांणी सांगताची इक्ष्वाक वंशांतुलोच एक श्रेश्ठ जावन आशिल्ले कोणेय एक चेल्ल्याक हाडून राय करची लायक म्हूण सांगून त्या वेळार वशिश्ट सांगताच की यद्दसौ मातुला कुले पुरे राजगृहे सुखी भरतो वसति भ्रात्रा शत्रुघ्नेन समन्वितः थंय भरत आनी शत्रुघ्न आसच वय न्हय तांणी सुखार आसची क्षेमार आसची तशें जावन कोणाकी एक राय करची न्ही तांकां हांगा आपोवन हाडून तांकां तांगेले करीन पित्राल कार्यय करचें आस तेच्यान तांकां हांगा आपोवन हाडका जाल्यार तितले शीघ्राती शीघ्र वचचे घोडे घेवन दूत वचचे आनी तांकां घेवन येवचे ताजे पयशे विंगड कसले सम म्हूण म्हाका दिसना म्हूण सांगून वशिश्टान सांगले कुडले त्या वेळार मंत्री ते सिद्धार्थ म्हळेल मंत्रीक विजय म्हळेल मंत्रीक सकळी आपोवन वशिश्ट सांगताच काय तुमी जाल्या तितले बगी शीघ्राती शीघ्र गमन करचें घोड्यांक घेवन थंय वचूका राजगृह नगर म्हळ्यार केकय देश थंय वचून भरताक सांगका पुरोहितान मंत्रीन पळय तुका वग्गी येवका म्हणला एक अवश्य कार्य तुगेले निमती जावका म्हणला आनी कुशल सांगला चांग सांगला म्हूण सांगका म्हूण वशिश्ट म्हणटाची इत्याक म्हूण म्हळ्यार चांग सांगना नातला रे थंय तांकां कसं की एक चूक जाला कसं की एक न्यून जाला जेव कसं की एक दुःख येयला ह्या पळय तांकां कळूनच तशें जावन पुराय जनाय बरी हांगा कुशल समाचार सांगका आनी रामाल वनवास दशरथाल मरण रघुवंशायील विपत्तू तांकां कळूनच आतां वतन दुख्ख समाचार सांगू वचे म्हूण सांगून शिदा चमकल्यार तांकां संशय येता ताजे खातीर कौशयानीचे वस्त्रांनी भुशणांनी वराणीच्या ते एक रयाक भरताक शत्रुघ्नाक उत्तम वस्त्र उत्तम आभरण घेवन वचूका म्हूण तशें तांणी लायक एक शीघ्रात शीघ्र वच्चे घोडे घेवन एकय देशाक वतात तांणी वशिश्टाले नज्ञ घेतला भारी सरसटीची एकय दिशा कडेन प्रयाण करताची हस्तिनापूर मेळटा तांकां पांचाल देश मेळटा कितले वयर वच्चे कपडे एकय देश म्हण कुरुजांगाला मध्ये दुखून वताची कडेरी खंय एक चूर हिराबना नाशी वग्गी वचून वग्गी घेवन येवका म्हळा न्हय सीता तांणी एकय देशाक वचून पावताची थंय सर्व वचाक तांकां वाटेरी सगळेच भारतदर्शन जाता तांकां तशी कडेर म्हणटना गिरिव्रज केकय राजधानी राजगृहाचें नांव तें गिरिव्रज म्हूण हेंची मुखार सून पळय द्वापरांतू कृष्णाल काणयतना जरासंदाल राजधानी जावन आसता पळय गिरिव्रज म्हळेल तशी ते आतां थंय येवन पावल्यांची तांणी राजगृहाक वशिश्टान सांगिल्ले प्रकार जाल्यार तितले बगी वचून पावका म्हूण सांगून एक कडेन राबयनाशी अन्न आहार घेवच्याक विश्राम घेवच्याक कसले की राबयना अशी तांणी वग्गी येवन तांणी राजगृहा पावल्याची राजगृह म्हळ्यार केकय देशा पावल्याची तांणी खंयचे रात्री राजगृहा येवन पावता की तेंच रात्री भरताक एक दुस्वप्न दिसलें की म्हळ्यार
ते कसं की दुःस्वप्न जावन तो ಒಟುಚಿ ತಡ್ಪಡೆ तरस त्या वेळार जागी जाल्लो मस्त दुःख अशी मनांत ताका तागेले स्नेहीत पुराय आसाची त्या वेळार हाका कसं की मनांत कळवळ तरस म्हूण सांगून तांणी कसं की तागेल्याक परडी उलयताची काणी सांगताची तागेलें मन विंगड कडेन करचें तशी नाटक अभिनय अन्यक दुसरें कसं केल्यार तागेलें मनांत तूं कसले हास्य गोश्टी कसा केल्यार तागेले मनांत तूं संतोष ना तेदना तागेलो एकलो मित्र निमगिता तुका इतली सकड केल्यार तुका कसल की मनांत तूं चिंतस अशी दिसता कसं कळवळ जातरस तुका कसं जातरस तेदन तो सांगता म्हाका एक स्वप्न पडलें स्वप्नांत हांव दशरथा पळयलें तो बरीची मलीन वस्त्र घाल न्हू माथ्याक्याच पुरे तागेले पिसून गेले बरी जाल्ला आ पळीत पळयता एक व्हड पर्वत हातूंत दुखून तो पडलो पडलोची शेणा पोंडांत पडल्या बरें दिसलें म्हाका आनी हातांत तो तेल काण भितरच अशी दिसलें आनी जावन शेणा पोंडांत आसा तो जाल्यार कुशीर बसला भोंवतशी दिसली म्हाका तिलाचें अन्न जेवल्या वरी तिळेल तेल आंगाक सारोन घेतल्या बरी असल पुरे म्हाका विशय दिसले म्हाका ते अन्ना तशी पळयत पळयता आमगेले पट्टाचे हस्ती दिसली ताजे दाडे चूर जाल्ल्या वरी दिसले भुमी सिगूण गेल्या वरी दिसले रूख सुकून लासून गेल्या वरी दिसता पर्वत तोग्ग पडल्या वरी दिसता मागीर पळयता पळयता एक लोखंडा सिंहासनार एक काळ्या मुगल दिसून दशरथ बैसला हे पुरे वायट स्वप्न म्हूण म्हणटाची दक्षिणाक अभिमुख जावन तागेलो रथ चमकलो रथ तांडूच्या घटव दिसलीची एक विकार तोंडाचे राक्षस स्त्री तांबडी आमगल न्हेसून दशरथा तांडून रथार दुखून तो घाल्ल्या वरी दिसलें म्हाका कसं कसं की स्वप्न दिसलें ओटू म्हाका भंय जाल्लें कशी म्हाका एक पंत मिगेले मंत्र्यानी सांगिल्लें उड घासस स्वप्ना भितरी गडवान तांडून व्हरचें वाहनार दुखून कोणें प्रयाण केल्या वरी दिसल्यार ताका बगीची तागनी दिवका जाता म्हणून म्हळ्यार बगी मरताची म्हणून सांगिल्लें हांव आयकलां तशी मिगेल मना कळवळ जात दिसता म्हाका भंय जात दिसता कसं म्हूण कळना कसं की मनांत दुख्ख जाता असं म्हूण तेदे भितर तो स्वप्ना विशयी सांगता आसतनाची तांणी हांगा कैकई देशाचे रायाक अश्वपतीक राजकुमार युधाजिताक सकडी भेटी करून जाल्ले मागीर तांणी भरताक आपयलें तुका अयोध्ये दुखून दूत येयलेंची म्हणून भरत थंय येयलो भरताक सांगली काय तांणी पुरोहीत हांगा अयोध्येचे पुरोहीत आनी अष्टपुरोहीत तूं कशी सौख्य सुव्या म्हूण तुगेलो कुशल समाचार निमगिला जाल्यार तितले वगी तूं अयोध्ये येवका म्हूण म्हणलां तुगेले निमतीक अवश्य कार्य जावचें आसकय गे हें वस्त्र आभरण पुरय तांणी तुका तुगेले मावळ्याक तुगेल्या आज्याक पुरय उडगीर जावन पेटयला हें स्विकार करी मात्र न्ही हांगा कोटी कोटी वर्ह पेटयला हें पुरे तुका तुगेले आज्याक मम्माक सकड म्हूण सांगून दिला म्हूण म्हणटना भरत तें पुरे घेवन तांगेले निमगे मेगेलान कशें आसा दशरथ सकुशल जावन आसवें रामू लक्ष्मण पुरे कशें आसाची कौसल्य कसं करता सुमित्रा मेगेलाम्मा सकड कशें आसा स्वार्थाची ती सदांच हटमारी कोपिश्टे जाल्यार आपण बुद्दंती म्हूण लेखतली मेगेला आम्मा ती कशी आसा म्हळ्यार इत्याक ते आवसूल विशय स्वार्थाची हटमारी कोपिश्टी प्राज्ञ म्हूण लेखल्या तशें पुरे कसं सांगतो म्हळ्यार ताका दशरथाला मरण सूचक जावन आशिल्लें एक दुःस्वप्न दिसलां हंचाण दूत येयल्यांची आनी तुगेले निमतीक आवश्यक कार्य जावचें आसा वगी बाय सर म्हूण म्हणटरच खंयी मेगेला अम्माल निमती दशरथाक कसले जल्वे म्हूण म्हणलेले एक दशरथाक कसले जल की तई कसं की मेगेला अम्माल निमती तिगेल हटा स्वभावान कोपिश्ट स्वभावान कसले चढून जाल्ला पळय थंय ते कसल जाल्ला म्हूण म्हणचे खातीर अवसूल विशय तितले विस्तार जावन तो निमगिता तेदन दूत सांगताच की तूं कोणाल कडेन कुशल समाचार निमगेला सर्वजने संतोशार आसाची तूं प्रयाण करी तुगेल रथ सिद्ध जावो बगी म्हूण म्हणटना
तो सांगता हांव अश्वपती लागी म्हळ्यार आज्या लागी मिगेल दूत वग्गे अयोध्ये येवक म्हूण अवसर करतरसच म्हूण सांगून वग्गी आज्ञ घेता म्हूण सांगतना तेदना तो भरत वचून आज्याला सांगतरस आज्या म्हाका दुतान पुरय येवन वग्गेवका म्हूण सांगला हांव वता अन्ना लागी वापस तूं म्हाका केन्ना पळयत पडलें तेन्ना हांव हांगा घेता म्हणटना जायत म्हणून तो अश्वपती रायो भरताक मोगान ताका आशिर्वाद करता नुज्ञी दिता बस तूं वचून तुगेले आमना आनू अम्मा तांणी पुरे कशें आसच म्हणून हांव निमगिला म्हूण सांग म्हूण म्हणटरस वशिश्टांकय वरलेल ब्राह्मणोत्तमांकय राम लक्ष्मणांकय हांव कशें आस सौकेस्व म्हूण निमगेला म्हूण सांग म्हणून आनी थंय व्हरूकय श्रेश्ठ हस्त्यो रत्नगंबळी कृष्णाजीन सकट दिवन ताका भरताक सत्कार करून मस्त धन दिता तो आज्यो आनी वस हे पुरे घेवन थंय पुरय जेन्ना दी तुगेल्या अन्नाक रामाक लक्ष्मणाक पुरय जेन्ना हांव दिलेले म्हूण सांगून दी म्हूण सांगून तो मस्त संपत्त तागेलो ओट पेटयता जाल्यार ही हस्त्यो दिता ताका चांग अश्व दिता कसो दिल्या रे ताका भरताल मना कसले संतोश जायना केन्नाय आज्यान कसो दिल्यार संतोशार घेवन येता तो आजी ताका कसले मना येना कसो संपत येनाक्षी मन सगळे अयोध्येन तसं कसं जाला थंय तितले अमसरार म्हाका कसाल्याक आपयला ताजे पशी चड ताका पुळदीस पळयलेले दुस्वप्ना निमती व्हड मनांत दुख्ख कसं की अवघड जाला कसं म्हूण दूत सांगनाची मनांत म्हाका कसं की कळवळ जाता त्या लेकार म्हाका तें स्वपन दिसच्याकय अयोध्ये तुकून दुतान येवन म्हाका आपोवन व्हरूकय कसले संबंद सवे म्हणलेली एक तागेले मनांत आसुनूच तो पळय प्रयाणा खातीर मस्त अमसर करता तशी तो वचून थंय मावळ्या लागीं अनुज्ञ घेवन शत्रुघ्ना समीत घेवन रथार बसता तशी ते रथ वपास शीघ्रगामी घोडे दवरलेले रथ नव्हते जाल्यार तितले भारी वग्गी वचून तो थंय अयोध्ये पावका म्हूण म्हणलेले एक अमसरार वतरच तो ताका वाटेर वचे कडेन इलाधान ग्राम मेळ्ळे अपरपरपट मेळ्ळे शिला नदी अर्कवती नदी मेळ्ळी खंय ताका सरस्वती गंगा सकडी म्हळ्यार एक सरस्वती गंगा सकडी ओटो वळची म्हळ्यार प्रयागा दिकड तशी ते पुरे दांटून कुलिंगा न्हंय दांटून यमुना न्हंयतलेले थंय बरी सैन्य तागेले राबला त्या सैन्याक सांत म्हळ्यार थंय तागेलो ओटो येयला तांणी सैन्य पेटयला पुरो जना हें गोड वग्गी रथ घेवन वचत तांकां पुराय आयस दितरस तो ಸ್ವಲ್ಪ तांकां त्या रथाच्या अश्वांक उदक पिवून तांगेले आयास ಸ್ವಲ್ಪ परिहार जाल्ली कुडले ताकाय पिवच्याक उदक ಸ್ವಲ್ಪ ओट करून तो वतरस कितले वारी वत पळय वारें तितले वेगार मारुतः कमीत वात्ययत म्हळ्यार वारी कशी भारी वेगार वतर आसता तशें तागेले रथ वतकय थंय भागिरथी न्हंय म्हळ्यार हिची गंगा न्हंय अंशुदानगरांत तिका भागिरथी म्हणचे थंय पावलो थंय प्रागवट म्हणलेले एक गांवांत येवन पावलो थंय गंगा नदी दांटून मुखार येयलो थंय थंय दुखून कडेर म्हणटना रात्री सगळे प्रयाण करून अरुणोदय जाता म्हणटना अयोध्या नगरा लागीं येवन पावला 7 दीस प्रयाण केला खंय ताणें 7 दीस प्रयाणांत एक दीस ताणें सम विश्रांती घेतिली ना 8 दीस पंतर अयोध्या लागीं येवन पावला तो थंय आयले कुडले सांग केन्नाय संतोशार आसोवचें अयोध्या नगरी अशी कसाल्याक जाला तर दुखून म्हाका धवेची श्वेतवर्णाचे अयोध्या दिसता जाल्यार निचावन मस्त वेद पारंगत ब्राह्मणांनी आसची इतली वेळाक पालपाल्ले जावका जाल्यार तांगेले मंत्र वेद घोश सकडी आयकता आशिल्ले बायल मनशान उलोवचें दादले मनशान उलोवचें सकड आयक आशिल्लें आजी ताका अयोध्ये म्हाका दिसना रान्ना बरी दिसतरस पुराय जन दुख्खान बुडल्या बरी दिसतरस उद्यान पुरे अशी एक निर्विण्ण जाला इत्ते उद्यानांतल्या बरी जाला इत्ते खंय पडलेल्यार वृक्षाचे पाल्ले पणसची दुख्ख भरला अशें दिसता जाल्यार
थंड वारे येईना, परंबाळा वारे येईना. इथले पंत्यारी पुरई घरांतू मृदंग वीणा सकडी वाजित रस्ता शिलीची पुरई राबून गेला कसं जल्ला. मस्त अनिष्ट सूचक शकून मी गेले येद्रापळ म्हाका अपशकून दिसत रस. अनिष्ट सूचक मंगळकरशी दिसत म्हाका. सर्वथा मिगेले बंधू बांधव क्षेमारणांचे दिसत रस. म्हाका कळवळ जाता, मिगेल हृदय भार जात रस. पाय कडकडे रस. कसं जल्ला म्हणून निमगिता कोणी कसले उल्लेनाची. त्या वेळारी होड द्वार नगराचे वैजयंत म्हणले थंय दुखून भरतानं प्रवेश केले. थंय द्वारपालक राखून बशिलींची त्यांनी उठान राबून ताका अभिवादन करताची. त्या वेळाक तो निमगेत सौख्य सत नव्हतं मी कशी असाची म्हूण निमगून त्यांनी जलरी तागेल मन मस्त अस्वस्थ असं. जलरी द्वारांतू ಸ್ವಲ್ಪ जननी दिसली तांकां तांगेल्या उलय तरी तो अश्वपती रायानं ताका पेटईल सारतीस पळय तागेल्या सांगता पळय कसं की कारण नान अशी म्हाका इतले अमसरारे वग्यो वग्यो म्हण आपयना आशिल्लीची. कसं की एक अनिश्ट जल्ला म्हूण मिगेल मनांतू दिसतरस. पुढे रायान मरण पावतना प्रकृतीन तू कसं सकड पळय चढून जत्ता म्हूण म्हणलेले ऐकलं पळय हांव तें पुरे म्हाका हांग दिसतरस. सारथी घरकड ग्रहस्थाल घरांतू उज्ज जळईल दिसना. खंय येद्राक घर पुट करून दवरलेले रंगोली घालेले कसले दिसना. कितले की घरा इतले वेळा देवाल पुजे जाता. धुपाचे सुगंध पुराय कडेन आस्तशिल्ले तेवय दिसना. खंय रांदप करचे परंबुळे ना. जेवण पुरे कांतीहीन जाल्ल्यावरी दिसत रसाची. आंगड्यो आनीकी खंय ओपन करनी इत्ते फुल्लाची अंगडना धनधान्य दवरलेलं अंगडना कसले ना. घरवंद पळय आंगणांत उदक घालनी जाणी कसले अशी केला. देवस्थाना इत्ते पूजे जायनी ते वाटेर इतली देवस्थान मेळ्ळींची पुराय शून्य शून्य जननांची पूजे जाल्लेली दिसना कसले ना. देवाल अर्चन पुरय राबयलावे यज्ञ कार्य पुरय राबयल्यांचे वे कसले निमती इतले निश्चेष्ट जाला अयोध्ये म्हूण सांगून तो निमगीतरस सर्व मलिन वस्त्र न्हेसून दोळ्यांतू उद्दांतू बोरून घेवन देवाल जनांतूच आसतशी दिसताची. ಸ್ವಲ್ಪ हांव वचून इतली काळ भितरी तांणी इतली क्रश जालींची कशी म्हूण म्हाका दिसता. मेगल मना हें कसलें वगवना म्हाका मस्त दुख्ख जातरस. कसल म्हूण कळना कसल जातरस हें पुरय म्हूण सांगून कसले एक पंत आम्मा पळया सुरवेक तो दशरथाले अंतपुरा येता. दशरथोल अंतपुरांतू म्हळ्यार रमणींतू बापसू पळयना तो. बापूस खंयच म्हूण निमगेल्या कोणीय कसले उलयनाची. तरी बापसून सुची आवसोली अंतपुरांतू थंय आसतलो म्हूण लेकून तो आवसोल अंतपुराक कैकेयी अंतपुरा येता. कैकेयी पळयता पूत येयला म्हूण भारी आनंदान ती भांगरा सिंहासनार बैसून आशिल्ली धांवन धांवन येयली की पूत येयला म्हूण सांगून. आनी जाल्यारी ती संतोशार आस भांगरा सिंहासनार बसल्या जाल्यार ती गेल्या रमणी निस्तेज जावनस ताका भरताक कसं की एक चिंत अशी जाता मनांतू. जाल्यारी आवसू तशी जगजगी आमंगलांनी घालून आभरणांनी घालूनस आनी ती धांवन येयली पळय संतोशारी कसले तशें कसले जायश ना म्हणून तागेल्या मनाक समाधान करता. आवसूक अभिवादन करता कडेरी ती निमगीतके कितली काळ जाली रे चेडा तूं आज्याल घर कडे वचून आतां प्रयाण करून कितले दीस जाल्ले तूं बरी वगी वगी येयली दिसता न्हय तुका मस्त आयास जाला वरी दिसता. थंय मेगला आनू संतोशार आसवे उदाजीत कशें आस संतोशार आसवे तुका येवच्या कसले कश्ट जाल्वे पुरय सांग म्हाका म्हूण सांगता. कैकेयीन इश्ट पुरय निमगीता न्हय बरो तूं कैकेयी लागीं सांगता हांव आज्याल घर सोडूं 7 रात्री जाल्ल्या मा. थंय तुगेलो आनू तुगेलो भाव सर्वजन संतोशार आसाची. एक राशी मेगेल ಒಟ್ಟು धन धान्य उडगिरे सकड दिवन पेटयला म्हाका त्या होवनाडचे गज अश्व पुरय आयास पावला म्हूण सांगून ते हळू येताले म्हापशान हांव म्हाका वग्गी येवका म्हणली खातीर हांव वग्गी येयला कसं जाल्ला हांगा कसं खातीर इतले अमसरार म्हाका आपोवन हाडले म्हूण सांगा मामी लागीं म्हूण भरतू आवसोले निमगीता. ती कैकेयी कसं सांगता भरताक पायचे दिसाक आमी पळोवया आजी सांगील सरवय
परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.